विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन नियोजनामधील महत्त्वाचा भाग म्हणजे मानव संसाधन नियोजनात राबवण्यात येणारे कार्य विश्लेषण याविषयी मागच्या तासिकेत चर्चा केली। आज आपण कार्य वर्णन जॉब डिस्क्रिप्शन या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कार्य विश्लेषक कार्य विवरणासाठी आवश्यक असलेली माहिती निरीक्षण, प्रश्नावली व मुलाखतीद्वारे कलेक्ट करतो। त्यानंतर कार्य विश्लेषक हा या माहितीचे विश्लेषण करून पूर्ण कार्याची संपूर्ण व स्पष्ट विवरणात्मक अशी माहिती लिहून काढतो। त्यामुळे प्रत्येक कार्याचं पूर्ण वैशिष्ट्य व गरजा यावरून आपणास माहिती होतात। या दृष्टीने तयार केलेल्या विवरणामध्ये काही मी तुम्हाला सांगेल पुढील बाबींचा त्यामध्ये समावेश होतो। विशिष्ट कार्यामध्ये कोणत्या क्रिया व जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत, कार्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणत्या साधन सामग्रीचा तसेच उपकरणांचा उपयोग करावा लागेल, कार्य करण्याची परिस्थिती कशी असावी, इतर कार्याशी या कार्याचा कोणता संबंध स्थापन करावा लागेल इत्यादी बाबत लिखित स्वरूपात मांडणी केलेल्या कार्य विश्लेषणातील माहितीला कार्य विवरण जॉब डिस्क्रिप्शन कार्य वर्णन असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी जसं कार्य विश्लेषणाच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या मांडल्या, आपला डेफिनेशन कार्य विश्लेषण म्हणजे काय हे ज्याप्रमाणे समजून सांगितलं, त्याचप्रमाणे कार्य वर्णन याचीसुद्धा व्याख्या अनेक तज्ज्ञांनी केलेली आहे। आज आपण फक्त कार्य विवरणासंबंधित अनेक विचारवंताच्या व्याख्या असल्या तरी आपण फ्लिफो हा जॉब डिस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये काय म्हणतो याविषयी त्याची डेफिनेशन पाहणार आहोत। फ्लिफो असा म्हणतो की कार्य वर्णन विश्लेषणातून प्राप्त झालेल्या माहिती संबंधित एक प्रकारचे विवरण असते। यामध्ये असलेले कार्य व दुसऱ्या कार्याशी संबंधित असे लिखित विवरण प्रस्तुत केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, कार्य वर्णन कार्य विश्लेषणातून प्राप्त झालेल्या माहिती संबंधित विवरण असते। त्यात कार्यामध्ये असलेले कार्य व दुसऱ्या कार्याशी संबंधित लिखित विवरण प्रस्तुत केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच वॉटरसन हा तज्ज्ञ असं म्हणतो की कार्य वर्णन कार्य विश्लेषणातून मिळालेल्या माहितीचे एक लिखित विवरण आहे। कार्य वर्णन कार्य विश्लेषणातून मिळालेल्या माहितीचे एक लिखित विवरण आहे, यालाच तो कार्यवर्णन असं म्हणतो। मिगर्स आणि वॉर्स याही तज्ज्ञांनी कार्यवर्णनाबद्दल आपलं मत स्पष्ट केलेलं आहे। कार्यविवरण हे विशिष्ट प्रकारचे विवरण असून कार्य व कार्य परिस्थितीमध्ये असणाऱ्या विभिन्न कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक संबंधाचे एक लिखित असे सारांश आहे, जे कार्य विभाजन आणि जबाबदारीच्या व्याख्या करून कार्याचं वेगळेपण स्पष्ट करतं। विद्यार्थी मित्रांनो, कार्यवर्णनामध्ये वरील सर्व व्याख्यावरून आपल्याला असंच म्हणता येईल थोडक्यामध्ये की विशिष्ट काम करण्यासाठी कोणते ज्ञान व माहिती आवश्यक आहे, कोणती कौशल्य आत्मसात असावीत, ती आत्मसात केली पाहिजेत, कशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, विशिष्ट कार्यामध्ये कोणकोणते कार्य आहेत, हे कार्य कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्याकडून करून घ्यावी व कामाची परिस्थिती आणि इतर कार्याचा संबंध काय आहे, याबाबत लिखित विवरणालाच कार्यविवरण किंवा कार्यवर्णन असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, कार्यविवरणाची काही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येते। मागच्या कार्यविश्लेषणामध्ये आपण कार्यविश्लेषणाची का आवश्यकता आहे, उपक्रमाला त्याची उपयोगिता कशी आहे, त्याचप्रमाणे कार्यवर्णन त्याची वैशिष्ट्ये कशा संबंधात आहेत ती आपण काही मुद्द्याद्वारे स्पष्ट करू। विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा सांगेल कार्याचे लिखित विवरण। कार्यवर्णन हे कशा स्वरूपात असतं तर ते लिखित स्वरूपात असतं। कार्यविवरण हे कार्याचे एक लिखित विवरण आहे।
यात कार्य, उपकार्य, कार्यासंबंधित आवश्यक असणारे अवजारे, उपयुक्त सामग्री व कार्यपरिस्थिती इत्यादीबाबत विस्तृत अशी सविस्तर लिखित माहिती कार्यविवरणामध्ये दिली जाते. म्हणून कार्याचे लिखित विवरण हे कार्य विवरणाचे वैशिष्ट्य असे म्हणता येईल. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, दुसरं वैशिष्ट्य आपणास असं स्पष्ट करता येईल, कार्य सारांश. कार्यवर्णनामध्ये, कार्यविवरणामध्ये विविध कार्यासंबंधी माहिती गोळा केली जाते. त्यावरूनच कार्य सारांश दिला जातो. कार्य सारांशात कार्यासंबंधात काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या जातात. कार्यविवरण हे एक कार्याचेच असे सारांशात्मक कार्य आहे, जे की त्याची मांडणी करत असताना या कार्यासंबंधी, विशिष्ट कामासंबंधी त्या विवरणामध्ये सारांश दिलेला असतो. तसे तिसरं वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना मी असं सांगेल की त्या कार्याचं योग्य नाव, योग्य कार्याचे नाव हेही त्या कार्याचं विवरणाचं वैशिष्ट्य आहे. कार्यविश्लेषणात कार्यसंबंधित विविध माहिती गोळा केली जाते. संबंधित माहितीवरून कार्यवर्णनामध्ये कार्याला नाव व उपनाव दिले जाते. त्यावरून कार्य कोणते आहे हे लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, यावरूनच दुसरं मी असं म्हणेल तुम्हाला की कार्यासाठी कर्तव्य व जबाबदारीचाही या कार्यवर्णनामध्ये समावेश होतो. कार्यविवरणात संबंध कार्य व उपकार्य करण्यासाठी कामगारांची किंवा कामगारांनी कोणत्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पाळावीत या संबंधित लिखित विवरण तयार केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी अनेक कार्यविवरणाची आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील, त्याचे महत्त्व सांगता येईल, त्याचा उपयोग सांगता येईल. मग यासोबतच कार्यविवरण हे कार्यासंबंधित असणारे लिखित विवरण आहे, हे आपल्याला या चर्चेवरून लक्षात आले. कार्याचं विश्लेषण करत असताना त्या विश्लेषणाची मांडणी ही लेखी स्वरूपात केलेली असते आणि त्याचंच विवरण, त्याचंच वर्णन करत असताना ते लिखित स्वरूपात समोर येतं. याचा उपयोग मानवी संसाधन व्यवस्थापनात विविध कार्यासाठी केला जातो. ती कार्य विद्यार्थी मित्रांनो पुढीलप्रमाणे आपणास सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी असं सांगेल की कार्याचे श्रेणीयन आणि वर्गीकरण केले जाते. श्रेणीयन मीन्स डिस्क्रिप्शन, वर्गीकरण. संबंधित कार्याचे श्रेणीयन व वर्गीकरण करण्यासाठी कार्यविवरण हे एक महत्त्वाचे साधन आहे. कार्यविवरणामध्ये कार्य व त्या कार्याची उपकार्य याचे स्पष्ट विवरण तयार केलेले असते. यावरून कार्याचे श्रेणीयन आणि वर्गीकरण करण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल, त्यासाठी कार्य बदल करावायचा असेल, त्यासाठी सुद्धा कार्यविवरण आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. तसेच बढती व बदलीचे धोरण. कर्मचाऱ्यांची बढती व बदली संबंधी धोरण ठरवण्यासाठी कार्यविवरण हे अत्यंत उपयुक्त असं महत्त्वाचं साधन आहे. कार्यविवरणावरून संबंधित कार्याबाबत विस्तृत व शास्त्रीय माहिती प्राप्त होते. यावरून संबंधित कार्य करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे हे लक्षात येतं व त्यावरून कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची बढती व बदली करावी लागेल याबाबत योग्य धोरण ठरवता येते. कर्मचाऱ्यांना शास्त्रीय व प्रभावी असं मार्गदर्शनसुद्धा या कार्यविवरणातून स्पष्ट होतं. कार्यविवरणामध्ये कार्यसंबंधित सर्व बाबींची लिखित माहिती दिलेली असते. त्यावरून उपक्रमामधील कर्मचाऱ्यांना शास्त्रीय व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शनसुद्धा करता येते. कार्यवर्णन हा व्यवस्थापनाचाच अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तसंच कार्यवर्णनानुसार दुर्घटनांची सुद्धा चौकशी करण्यास आपल्याला ते उपयुक्त होतं. कार्यविवरण हे एक लिखित विवरण असल्यामुळे त्यात संबंधित कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या या व्यवस्थितरित्या प्रसिद्ध केलेल्या असतात, लिखित केलेल्या असतात, लिहिलेल्या असतात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगेल की कार्यविवरणाचं आपल्या व्यवसायासाठी असणारं अनन्यसाधारण महत्त्व हे व्यवसायाला पुढे नेण्यासाठी कामी येतं. म्हणून कार्याचं विश्लेषण असेल, कार्याचं वर्णन असेल किंवा त्याची काही उपकार्य असतील, ही कार्य करण्याची जी कार्यपद्धती आहे
नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, उपकरणे असतील, यंत्रसामग्री असेल, या सर्वांच्याच बाबतीमध्ये कार्यविश्लेषणामध्ये लिखित स्वरूपात माहिती असल्यामुळे कार्याचं वर्णन करणं अत्यंत सोपं जातं आणि ते महत्त्वाचं आहे. जर अनावधानाने एखादी दुर्घटना झाली असेल तर ही दुर्घटना का झाली याची चौकशी कार्यविवरणातील माहितीचा उपयोग करून ती करता येते. म्हणून कार्याचं वर्णन हे अत्यावश्यक आहे. तसंच त्याची उपयोगिता सांगत असताना दुसरा मुद्दा मी असं सांगेल की कर्मचारी व अधिकाऱ्यांची जबाबदारी तीसुद्धा अधिकार निश्चिती तीसुद्धा कार्यवर्णनातून करता येते. कार्यवर्णनात कार्यासंबंधित कर्तव्य जबाबदाऱ्यांची संबंधित लिखित विवरण स्वरूपात स्पष्ट केलेले असल्यामुळे संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची कार्य कोणती कोणती आहेत आणि ते कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे आवश्यक आहे व त्या कर्मचाऱ्यांना संबंधित जबाबदारी पार पाडण्यासाठी कोणते अधिकार देणे आवश्यक आहे हे व्यवस्थापनाच्याही लक्षात येतं व त्यावरून कर्मचारी व अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिकार निश्चित करण्यासाठी निश्चितच कार्यवर्णनाचा उपयोग होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी असं म्हणेल, कार्य निष्पादनास उपयुक्त होतं. कार्याच्या वर्णनामुळे कार्य निष्पादन करणे हे अत्यंत सोपे यावरून होते. मुख्य कार्य पूर्ण करण्यासाठी कोणकोणती उपकार्य करणे आवश्यक आहेत याबाबत निश्चित विवरण कार्य वर्णनामध्ये दिलेले असते. यावरून मुख्य कार्याची निष्पत्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कोणकोणती कार्य करणे आवश्यक आहे हे लक्षात येते व त्यावरून योग्य प्रकारे कार्य निष्पादन करता येते. विद्यार्थी मित्रांनो, मी दुसरा मुद्दा स्पष्ट सांगताना असं सांगेल की समय व गती अध्ययनासाठी सुद्धा कार्यवर्णन कार्यविवरण अत्यावश्यक आहे. कार्यविवरणात मुख्य कार्य, कार्याचे उपकार्य व ती कार्य करण्याची पद्धती व प्रक्रिया दिलेली असते. त्यावरून कमी वेळामध्ये अधिक गतीने कार्य करता येते व त्यावरून समय व गती अध्ययनाला व्यवस्थापनामध्ये मदत होते, ते करता येते. या व्यतिरिक्त कार्यपद्धतीबाबत विस्तृत माहिती, कार्य परिस्थितीत सुधारणा, उत्पादनात वाढ इत्यादी महत्त्व व उपयोग कार्यविवरणाचे आपणास स्पष्ट करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, कार्यविवरण कार्याचं डिस्क्रिप्शन हे कशा पद्धतीनं केलं जातं आणि ते उपक्रमात करणे किती गरजेचे आहे आणि का करावे लागते याविषयी आज आपण सविस्तर चर्चा केली आहे. मागच्या तासिकेमध्ये कार्यविश्लेषण आणि आज कार्यवर्णन या दोन्ही बाजू एकमेकावर अवलंबून असणाऱ्या आहेत. कार्याच्या विश्लेषणामध्ये संबंधित कार्याविषयी संपूर्ण माहिती ही कलेक्ट केल्यानंतर ती लिखित स्वरूपात मांडून ठेवली जाते, जेणेकरून या कलेक्ट केलेल्या माहितीच्या विश्लेषणाचा उपयोग आपल्याच उपक्रमामधील काही घटकांना, अत्यावश्यक घटकांना, त्या कार्याचं वर्णन करत असताना, काही विभागाची मांडणी करत असताना अत्यावश्यक असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब ॲनालिसिस याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. थांबू. धन्यवाद.